हुपरी शहरासाठी मंजूर झालेल्या 46 कोटी 90 लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सर्वपक्षीय समितीने केलाय। चुकीच्या पद्धतीने पाणी योजनेचं काम सुरू असल्याबद्दल मुख्य अधिकारी पाणीपुरवठा अभियंता लेखापाल यांना सर्वपक्षीय समितीने धारेवर धरलं। बदली होऊन पुन्हा आलेले अभियंता प्रसाद पाटील हे या योजनेत भ्रष्टाचार करत असल्याचा आरोपही बैठकीत झाला। सोमवारपर्यंत पाणीपुरवठा योजनेची सविस्तर माहिती दिली नाही तर हुपरी बंदसह रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरासाठी मागील वर्षी 46 कोटी 90 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली। मात्र प्रशासकीय मान्यतेनुसार टेंडर प्रक्रिया न राबवता बेकायदेशीरपणे काम सुरू असल्यानं या योजनेचं काम तात्काळ बंद करण्याची मागणी होतीये। या मागणीसाठी आज सर्वपक्षीय समितीचे दिनकरराव ससे, अण्णासाहेब शेंडुरे, दौलतराव पाटील यांनी मुख्याधिकारी अजय नरळे, पाणीपुरवठा अभियंता प्रसाद पाटील, लेखापाल रोहित कनवाडे यांना धारेवर धरलं। पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणीही केली। यावेळी मोठी वादावादी झाल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। दरम्यान पाणीपुरवठा योजना अपुरी असतानाही लेखापाल रोहित कनवाडे यांनी मुख्याधिकारी अजय नरळे यांच्याशी चर्चा करून ठेकेदाराला 1 कोटी रुपये दिल्याचं बैठकीत मान्य केलं। त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले। या योजनेत मोठा घोटाळा झाल्यानं त्याची सविस्तर माहिती सोमवारपर्यंत द्यावी आणि काम तात्काळ बंद करावं, अन्यथा शहर बंद, रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला। सुरुवातीपासून योजनेच्या कामाबाबत तक्रारी आहेत। पाणीपुरवठा अभियंता प्रसाद पाटील यांची बदली होऊन देखील पुन्हा काही महिन्यात त्यांना हुपरीत आणलंय। त्यामागे पाण्यातील मलिदा खाण्यासाठीच मोठ्या आर्थिक उलाढाली झाल्याची चर्चा आहे। याबाबत हुपरी शहर सर्वपक्षीय समितीनं मुख्याधिकारी अजय नरळे यांना जाब विचारला, मात्र त्यांना कोणत्याही प्रश्नांची समर्पक उत्तरं देता आली नाहीत। यावेळी राजू वाईंगडे, किरण पोद्दार, संजय पाटील, रामदास मेहतर, धनंजय धायगुडे, गुरु पाटील, नितीन काकडे, अजित उगळे, साताप्पा गायकवाड, रफिक मुल्ला, भरत मेथे, अमर माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।